मुंबईतल्या मीरा भाईंदरमध्ये मराठी द्रोह्यांच्या विरोधात मराठी एकतेचा आवाज घुमला। एका व्यापाऱ्याच्या घटनेवरून काही परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि त्या दरम्यान झालेल्या काही संतापजनक विधानांचे व्हिडिओही व्हायरल झाले। त्या विरोधातच मराठी एकीकरण समिती, स्थानिक लोक आणि मनसेसह ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या मंत्री सरनाईकांना लोकांच्या रोषामुळे माघारी यावं लागलं। मराठी माणसाचे गद्दार आहेत, जरा इथून जाणं जरुरी आहे। हे सरकार मधून राहणारे मंत्री आहेत आणि हे आज आमच्यामध्ये राजकारण करायला येत आहेत। महाराष्ट्राचा या सरकारने सत्यानाश केलेला आहे। मीरा भाईंदर मधल्या मराठी द्वेषांच्या विरोधात निघालेल्या मोर्चात सत्ताधारी मंत्र्यांना रोषाचा सामना करावा लागला। ज्या सरकारच्या पोलीस प्रशासनानं मोर्चाला परवानगी नाकारली, पहाटे लोकांच्या घरात घुसून धरपकड केली, मराठी महिलांना सुद्धा स्थानबद्ध केलं, त्या सरकारचे मंत्री प्रताप सरनाईक स्वतः मोर्चामध्ये सामील झाल्यामुळे आंदोलकांचा संताप उफाळून आला। त्यांची लायकी नाही करायची, या गद्दारांची लायकी नाही ते। या गद्दार आहेत, हे सगळे दिल्लीचे बूट चाटणारे हे गद्दार मजा बघतात मराठी माणसाची, परप्रांतीच्या मागे फिरतायत। सरनाईक मोर्चामध्ये येताच शांततेने जमलेले आंदोलक आक्रमक झाले। प्रताप सरनाईक पन्नास खोके एकदम ओके, जय गुजरात म्हणणाऱ्यांनी आंदोलनामधून निघून जावं अशा घोषणा सरनाईकांच्या विरोधात देण्यात आल्या। फक्त घोषणाबाजीच नव्हे तर आंदोलकांमधून एकानं मंत्री सरनाईकांच्या दिशेनं पाण्याची बाटलीही भिरकावली। सरनाईकांभोवती आंदोलकांचा घेरा पडल्यामुळे वाढता तणाव पाहता मंत्र्यांना मोर्चातून काढता पाय घेत परत जावं लागलं। तरी बाटली भिरकावलेली प्रताप सरनाईक यांच्या दिशेनं इथे दृश्य पाहतो आपण। प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली भिरकावलेली आहे, वाढलाय, आरडाओरड सुरू झाली आहे। सरकारमध्ये असून सुद्धा सरकारने आमचं आंदोलन, मराठी माणसाचं आंदोलन दाबलेलं आहे। तर हे आज इथे येऊन काय राजकारण करतायत? त्यांना इथे अधिकार नाही येण्याचा। हे सरकार मधून राहणारे मंत्री आहेत आणि हे आज आमच्यामध्ये राजकारण करायला येत आहेत। मराठी माणसाची एकजूट आली, पूर्ण आज मनसेमध्ये रस्त्यावरती उतरत आहेत। मुख्यमंत्री वेगळी स्टेटमेंट देतात, त्याच कॅबिनेट मधला मंत्री वेगळी स्टेटमेंट देतोय। महाराष्ट्राचा या सरकारने सत्यानाश केलेला आहे। या गद्दार आहेत, हे सगळे दिल्लीचे बूट चाटणारे, अमित शहाचे बूट चाटणारे लोक आहेत।
त्यांना महाराष्ट्राचा अभिमान नाहीये आणि म्हणून ह्या मराठी माणसाने भाईंदरच्या ह्या प्रताप सरनाईकला चले जावच्या घोषणा करून आणि प्रताप सरनाईकला जावं लागलं. परत त्या गद्दार आहेत, या मराठी माणसाच्या गद्दार आहेत, त्याला इथून जाणं जरुरी आहे. त्यांची लायकी नाही इथं उभा राहायची, या गद्दारांची लायकी नाही इथे. मराठी माणसाच्या आगेच उभे राहतात. आता कुठे आले, अचानक आले इथे. हे मराठी माणसाचा अपमान करतात आणि त्यांच्या मागे उभे राहणारे हे मंत्री, काय यांचा अधिकार आहे इथं यायचा? सकाळपासून सकाळ त्याच्यामुळे उद्रेक झाला. इतर भाषिकांना बिना परवानगीचा मोर्चा काढायला येतात आणि आमच्या मराठी माणसाला, आमची मातृभूमी आहे इथं, आम्हाला मराठी माणसाला मोर्चा काढायला चुकीचं आहे. गद्दार लोक आहेत हे गद्दार. हे गद्दार मजा बघतात मराठी माणसाची, पुरनपंथीच्या मागे फिरतायत. ज्या पद्धतीने हे वातावरण होतं मलाही कल्पना होती, पण शेवटी मी ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार हे सांगून आलो होतो, त्यामुळे माझं कर्तव्य होतं त्या सहभागी व्हायला. मला पोलिसांनी पण सांगितलं होतं, साहेब तुम्ही येऊ नका, वातावरण खराब होईल किंवा तुमच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होईल. तरीसुद्धा मी सांगितलं की मी सांगून आलो आहे, मी शब्द दिलाय की मोर्चाला मी सहभागी व्हायला चाललो. मी सहभागी झालो आणि परत चाललो विधिमंडळाच्या कामकाजासाठी. इथे कोण प्रताप सरनाईक या ठिकाणी आले होते आणि इथून पळून लावलं. अहो त्यांना पळून नाही चपलेने मारलं पाहिजे. कारण आज तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने या ठिकाणी या दोन्ही आमदारांनी त्या ठिकाणी जाणून बुजून या पोलिसांवरती प्रेशर आणून, या सरकारवरती प्रेशर आणून या ठिकाणी हा मोर्चा होऊ नये यासाठी त्यांनी हे केले होते. महाराष्ट्रामध्ये मराठी का बोलायची यावरून गेल्या 5 दिवसांपूर्वी मीरा भाईंदर मधल्या एका व्यापाऱ्यानं मुजोरी दाखवली होती. त्यावरून त्याला मारहाण झाल्यानंतर या वादामध्ये असंख्य परप्रांतीय व्यापाऱ्यांनी उडी घेतली. संबंधित व्यापाऱ्याने भाषेचा अवमान केल्याची बाब दुर्लक्षित करत परप्रांतीय व्यापाऱ्यांनी अप्रत्यक्षपणे मराठी भाषेच्या आग्रहाविरोधातच बंद पुकारला. मुळात एका व्यक्तीच्या मुजोरीचा वाद परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या बंदमुळे आणखी चिघळला. त्यामध्ये पोलिसांनी परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मोर्चाला कोणतीही आडकाठी केली नाही. मात्र त्याला उत्तर म्हणून जेव्हा मराठी लोकांनी आंदोलन पुकारलं तेव्हा मात्र पहाटे 5 वाजेपासून नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. काही समाजकंटकांनी बाटल्या भिरकावल्या तुमच्या दिशेने. कोणी काय फिकलं काय नाही हे मलाही कल्पना नाही, परंतु एक गोष्ट मात्र तुम्हाला मी सांगतो, जी काही समाजकंटकं होती ती मीरा भाईंदर शहरातील नव्हती, बाहेरची होती आणि त्या बाहेरच्या आलेल्या लोकांमुळे हे वातावरण मीरा भाईंदर शहराचं खराब होतं. तुम्ही ज्या वेळेला असे मोर्चे काढताना त्यावेळेला जर हा मोर्चा शांततेत निघाला असताना तर आमची जबाबदारी होती की इथे कुठलंही गालबोट लागू नये म्हणून. आमचे पदाधिकारी आमच्या बरोबर येणारी लोक आम्हाला माहीत असतात. ज्या वेळेला हा मोर्चा चिघळला त्यात अनेक लोक मला वाटतं आली असतील आणि त्यांच्यातलंच कोणीतरी हे कृत्य केलं असावं. आम्ही याचं समर्थन करत नाही किंवा आम्ही या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा दुजोरा देत नाही. यामध्ये सत्तेत असलेले मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका सुद्धा कमालीची विरोधाभासी होती. मीरा भाईंदर मधल्या मराठी लोकांचा मोर्चा हा मराठीचा द्वेष करत निघालेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मोर्चा विरोधात निघाला. पहिल्या वाक्यात मंत्री सरनाईक म्हणतात की मी मंत्री नंतर आधी मराठी असल्यामुळे मोर्चाच्या पाठीशी राहणार. दुसऱ्या वाक्यामध्ये ते सरनाईक म्हणतात की मी त्या मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी आहे. शेवटी प्रताप सरनाईक सुद्धा मराठी आहे, मंत्री किंवा आमदार नंतर, पण मी मराठी म्हणून आधी आहे. आणि मराठी एकीकरण समितीचे जे गोवर्धन देशमुख आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की साहेब हे बरोबर नाही. जी पण मागे गुजराती मारवाड्यांचा मोर्चा निघतो, मराठ्यांचा मोर्चा का नाही निघत? नरेंद्र मेहता त्यांच्या पाठीशी आहेत का? तेच म्हणणं आहे. बघा मी सुद्धा व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी जर शांतताप्रिय मार्गाने जर मोर्चा काढला असेल आणि मराठा एकीकरण समितीचे लोक जर शांतताप्रिय मार्गाने मोर्चा जर काढत असतील तर पोलिसांना त्यांना अटकाव करणे योग्य नाही. मनसेचा आरोप आहे की परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मोर्चात भाजपचे लोक होते. सरनाईक एकीकडे म्हणतात की मराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी नाकारून पोलीस कोणत्या तरी पक्षाचा अजेंडा चालवत आहेत. पण पोलीस कोणत्या पक्षाचा अजेंडा चालवत आहेत यावर मात्र सरनाईक बोलत नाही. पुढच्या वाक्यामध्ये मी गृहमंत्री फडणवीसांना भेटून पोलिसांची तक्रार करणार असं सरनाईक यांनी म्हटलं. त्यानंतर पोलिसांमध्ये हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा असं स्वतः मंत्रीच आपल्या सरकारच्या अखत्यारीमधल्या पोलिसांना सांगतायत.
पण आताच मोर्चा निघण्यापूर्वीच तुम्ही रात्री बेरात्री सगळ्या कार्यकर्त्यांची मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख म्हणून आहे त्यांना अटक करण्याची भूमिका घेत असेल तर मी तीव्र नापसंती व्यक्त केलेली आहे. कुठल्या तरी एका पक्षाचा अजेंडा जर पोलीस मीरा भाईंदर शहरामध्ये चालवत असेल तर ते प्रताप सरनाईक होऊ देणार नाही. आमच्या महायुतीच्या सरकारची तुलना इंग्रजांची सर होत असेल आणि तेही पोलिसांमध्ये होत असेल तर आम्हाला सुद्धा अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी. गृह खात्याचा हस्तक्षेप आहे काय असं? मी त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी भेटणार आहे की राज्याच्या गृह खात्याचा कुठलाही हस्तक्षेप नसताना जर अशा प्रकारची कारवाई पोलीस स्थानिक लेवलला करत असेल तर ते चुकीचं आहे. कुठल्या तरी राजकीय पक्षाचा अजेंडा चालवल्यासारखी ही भूमिका पोलिसांची वाटते. पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे. जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईक यांना अटक करून दाखवावी. थोडक्यात जो मोर्चा शांततेमध्ये निघाला असता त्या मोर्चाला परवानगी नाकारून पोलीस प्रशासनानं आगळीक केली. लोक चिडून मोर्चामध्ये आल्यानंतर अखेर परवानगी सुद्धा द्यावी लागली आणि जेव्हा मोर्चा समारोपाच्या जवळ येत असतानाच अचानक मंत्र्यांची एंट्री झाली आणि आंदोलकांचा राग उफाळून आला. कृष्णा सोनारवाडकर सह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.